रामकृष्ण हरी. श्री विठ्ठल रुक्मिणीची कथा. पूर्वी पुंडलिक नावाचा विष्णू भक्त होऊन गेला. तो पत्नी व आई वडील सत्यवती आणि जानुदेव यांच्याबरोबर दिंडीरवन नावाच्या जंगलात राहत होता. पुंडलिक हा सत्वगुणी पुत्र होता, पण त्याच्या लग्नानंतर तो आपल्या आई वडिलांना वाईट वागणूक देऊ लागला. या वागणुकीला कंटाळून ते काशीला जाण्यासाठी निघाले. हे जेव्हा त्याच्या पत्नीला समजले तेव्हा तीही तिकडे जाण्यासाठी निघाली. ती पती समवेत घोड्यावर व ते आई वडील ज्या समूहाबरोबर जात होते तेथे पोचले. वाटेत ते एका आश्रमाजवळ पोहोचले, जो आश्रम कुकुट स्वामींचा होता. तेथे त्या सर्वांनी 1-2 दिवस थांबण्याचा निर्णय घेतला. त्या रात्री सारे झोपी गेले, पण पुंडलिकाला मात्र झोप लागेना. पहाटे त्याला अस्वच्छ वस्त्रातील काही तरुण स्त्रिया आश्रमात येताना दिसल्या. त्यांनी आश्रम स्वच्छ केला, पाणी आणून स्वामींचे कपडे धुतले आणि त्या बाहेर आल्या व पुंडलिकाजवळून जाऊन त्या अदृश्य झाल्या. पुढील दुसऱ्या दिवशीही पहाटे त्याला तेच दिसले. पुंडलिकाने त्यांच्या पायाशी जाऊन त्या कोण आहेत हे सांगण्याची विनंती केली. त्या म्हणाल्या की त्या गंगा, यमुना आणि इतर पवित्र नद्या आहेत, जिथे भाविक आपली पापे धुतात, त्यामुळेच त्या अस्वच्छ होतात आणि तू आईवडिलांना वाईट वागणूक दिल्याने महापापी आहेस असे त्या म्हणाल्या. यामुळे त्याच्यात पूर्ण बदल झाला आणि तो चांगला व आज्ञार्थी पुत्र झाला व तो त्यांचा आदर राखू लागला. तेव्हा त्याने आई वडिलांना विनंती केली की यात्रा सोडून त्यांनी पुन्हा दिंडीरवनात यावे. एके दिवशी द्वारकाधीश श्रीकृष्ण एकटे असताना त्यांना मथुरेत 3 दिवसांची आठवण होते. त्यांना आठवतात त्या गोपिका आणि राधा. जरी ती मृत होती तरी त्यांनी स्वतःच्या दिव्य शक्तीने तिला जिवंत करून स्वतःजवळ स्थानपन्न केले. तेव्हाच रुक्मिणी कक्षात आली आणि राधाने उभे न राहून त्यांचा निरादर केल्याने रुक्मिणीने रागाने द्वारका सोडली व दिंडीरवनात अज्ञातवासात आले. नंतर भगवान श्री विष्णू तिच्या शोधार्थ प्रथम मथुरा नंतर गोकुळाला गेले. गोपाळांना भेटले. मग त्यांनीही शोध सुरू केला. ते शोधार्थ गोवर्धन पर्वतावर गेले. शेवटी ते भीमा नदी तीराजवळ आले. सोबत असलेल्या गोपाळांना गोपाळपूर येथे सोडून स्वतः दिंडीरवर जंगलात तिच्या शोधार्थ निघाले आणि तिथे रुक्मिणी सापडल्यावर तिचा राग शांत केला. नंतर रुक्मिणीसह तेथेच असलेल्या पुंडलिकाच्या आश्रमात आले. पण तेव्हा पुंडलिक आपल्या आई वडिलांची सेवा करीत होता. जरी त्याला माहीत झाले की भगवान श्री विष्णू स्वतः भेटायला आले आहेत, तरी आई वडिलांच्या सेवेसमोर त्याने तत्काळ भेटण्याचे नाकारून एक वीट त्यांच्याजवळ फेकली. त्यावर उभे राहण्यासाठी पुंडलिकाची आपल्या आई वडिलांविषयीची श्रद्धा पाहून भगवान श्री विष्णूने विलंबाची पर्वा केली नाही. विटेवर उभा राहून पुंडलिकाची वाट पाहिली. नंतर पुंडलिकाने देवाची क्षमा मागून अशी विनंती केली की त्यांनी भक्तांसाठी तेथेच असावे आणि भगवान श्री विष्णूने तसे वरदान दिले. तेव्हापासून भगवान श्री विष्णू आहेत विठ्ठल या अवतारात. विठ्ठल म्हणजे असा जो विटेवरी उभा आहे. रामकृष्ण हरी.